हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर तर आज आम्ही आलेलो आहोत कोरजेला, म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये कोरजे गाव आहे आणि ते आमचं मामाचं गाव आहे. तर आम्ही कोरजेला आलो आहे. कोरजेची माही आहे, कोरजेला आलो आहे. कोरजेची माही आहे म्हणजे ते आमचं मामाचं गाव आहे. तर दरवर्षीप्रमाणे तर आम्ही आलेलो आहोत आमच्या मामाच्या गावाला. आणि मामाच्या गावाला दरवर्षी म्हणजे माही असते. खूप छान वाटतं जायला. लहान असताना सुद्धा आम्ही जायचो माही असली की. तर आत्ता लग्न झाले तरीसुद्धा आम्ही माही चुकवत नाही. खूप छान पद्धतीने त्यांनी माही आहे ना तर ती करतात. सर्व गावातली मंडळी आहे ना तर ती एकत्र येऊन, तर जत्रा माही वगैरे असते ना तर ती एकत्र धरून सर्व माणसांना एकोपा राहतो, एकत्र धरून ठेवते. माही जत्रा वगैरे असताना तर ते पाहुणे मंडळी सर्वांच्या घरामध्ये पाहुणे वगैरे आलेले. खूप छान वाटलं बघून इथं. आणि तुम्ही गर्दी पुढं बघू शकता किती आहे गर्दी. पालखी वगैरे असते बघा आणि आरती करतात. तर त्यावेळेला तर गर्दी इतकी होती आणि ऊन तर इतकं लागत होतं तरीसुद्धा माणसांची गर्दी होती. पुढं तुम्ही बघा, खूप छान पद्धतीनं त्यांनी सगळे जे सण आहेत ना तर ते एकत्र येऊन गावामध्ये साजरे करतात. आणि मंदिरंसुद्धा खूप छान आहेत गावामधली. आणि माणसं तर इतकी छान आहेत तिथली, खूप छान राहतात आणि आपल्यासारखेच वाटतात. म्हणजे आपल्या घरचीच आहेत असं राहतात माणसं त्या गावची. खूप छान वाटतं. आणि आधीपासूनच आम्ही मामाच्या गावाला सुट्टीमध्ये राहायला जायचो. एक महिना सुट्टी पडल्यानंतर. तर येताना आम्ही रडूनच येणार मामाच्या गावावरून. कोण कोण आपल्या मामाच्या गावावरून तुमच्या घरी येताना रडून आलं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर खूप रडलो होतो. गाडी आली म्हटल्यानंतर तर आणखीनच रडायला यायचं आम्हाला. तर आत्ता आठवून त्या गोष्टी, जुन्या आठवणींना तर हसायला येतं आहे आत्ता. तर अजूनसुद्धा जी ओढ आहे ना आमच्या मामाच्या गावची तर ती अजूनसुद्धा तशीच्या तशीच आहे जशी की पहिला होती लहान असताना. तर इथली जी लोकं आहेत ना तर ती खूप छान आणि जीव लावतात लोक. तर इथं आम्ही सकाळी लवकर आलेलो. नंतर गर्दी होती मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी, म्हणून आम्ही लवकरच आलेलो. आणि ओटी भरताना जास्त आत्ता गर्दी नव्हती, म्हणजे आम्ही सकाळी आलेलो. नंतर इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती आणि ऊन तर लागत होतं म्हणून सकाळचा लवकर नंबर लागेल म्हणून आलेलो. तसं दर्शन पण खूप छान भेटलं. तर हे जे मंदिर आहे ना तर ते कोरजाईचं मंदिर आहे. खूप छान मूर्तीसुद्धा आईंची आहे तिथं. तर असे त्यांचे खूप छान कार्यक्रम असतात गावामध्ये. जसं की आत्ताच पुढं शिगमा येणार आहे. तर शिगम्यामध्ये त्यांचं बघायचं किती छान प्रकारे लहान मुलं वगैरे तयार होतात. म्हणजे वेगवेगळे चेहरे तयार करतात आणि पुरुष वगैरे लहान मुलं साडी वगैरे घालतात आणि सोंग काढतात. तर ती प्रथा आहे ना तर ती आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत. खूप छान प्रकारे ते असं उत्सव साजरा करतात. आणखीन गणपतीला इथं घरं जरी लहान असली या गावामध्ये, म्हणजे मन किती मोठं आहे बघा. गणपतीची मूर्तीसुद्धा ते मोठ्या उत्साहानं आनंदात मूर्त्यासुद्धा प्रत्येकाच्या घरात बघण्यासारख्या. आणि डेकोरेशन तर इतकं छान असतं त्यांच्या घरामध्ये, खूप बघण्यासारखं. आता आम्ही गणपतीला आलो ना तर ते प्रत्येकाच्या गल्लीमध्ये घरामध्ये बघितल्याशिवाय राहतच नाही. खूप छान वाटतं यांनी कसं केलं तर इतक्या उत्सुकतेने ते डेकोरेशन वगैरे करतात ना. खूप छान वाटते इथली प्रथा बघून. जी पूर्वी त्यांची प्रथा होती ना तर ती परंपरा आहे ना तर ती कायम ठेवण्यात इथली लोकं आहे ना तर ती खूप हुशार आहेत. म्हणजे आपुलकी आहे इथल्या लोकांमध्ये. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत ना. मग हिला बघ सवल्या कर गाड. जा ठीक आहे.
आता हे जे तुम्ही बघत आहे ना, तर ते डोक्यावरून आरत घेऊन जात आहेत. ते पण हात लावायच्या आधी डोक्यावरती परात आहे आणि परातीमध्ये छान असा दिवा पेटत आहेत बघा, दिसत असेल तुम्हाला. म्हणजे आरत आहे वरती. खूप छान पद्धतीने त्यांनी हँडल करून घेऊन जातात. संपूर्ण देवळाच्या भोवती वेडे घालतात आणि नंतर देवळात आरती घेऊन जातात ती समन्वयाची. तर खूप छान पद्धतीने त्यांनी नेलं. तर दरवर्षी नेतात. तर कोरसगावची माई होती. खूप छान इथली माणसे वगैरे खूप छान आहेत आणि गर्दी बघू शकता तुम्ही, किती गर्दी झालेली आहे. तर सगळी माणसं एकत्र येऊन माई साजरी करतात. म्हणूनच तर शोभा येते आणि एकोपा राहतो गावामध्ये. तर ही जी पद्धत आहे ना त्यांची, की आरत घेऊन जायची डोक्यावरून परात, तर त्यांनी हातसुद्धा लावले नव्हते, तर तसं घेऊन गेले होते. मला तर इतकं छान वाटलं बघून. आणि ते बघण्यासाठी माणसांची गर्दी बघा, किती गर्दी आहे. उभं राहायलासुद्धा जागा नव्हतं ते बघण्यासाठी स्पेशली. तर मला तर खूपच म्हणजे खूपच भारीच वाटलं आणि बघण्यासाठी आम्ही 2-3 वेळा आलेलो. आरत चालू असताना आरती करून नंतर हे अशी पालखी घेऊन जातात देवाच्या भोवती 5 वेळा अशी फेरे घालतात आणि नंतर चिंबोऱ्या वगैरे अशा पालखी वरती टाकतात. इतकं लोकांना ऊन लागत होतं तरीसुद्धा लोक पालखी आणि ती आरत घेऊन जातात ना, ते बघण्यासाठी लोकांची गर्दी होती, खूप गर्दी होती. तर खूप छान वाटलं आणि पाहुणे वगैरे सगळ्यांच्या घरात पाहुणे आले होते. पोळ्या केलेल्या सर्वांनी. तर या दिवशी खूप छान वाटतं आणि आम्ही लहान होतो ना तेव्हापासून बघत आलेलो आहे. माही आमची मामाच्या गावची माही म्हटलं की खूप छान एक्सायटेड वाटतं जायला मामाच्या गावाला. आत्ता आमचं लग्न झालं आहे तरीसुद्धा आम्ही मामाच्या गावची माही आहे ना, तर ती कधीच चुकवली नाही. 1-2 दिवस चुकून